नमो बुद्धाय, जय भीम दोस्तों। मैं हूं आपका दोस्त मिथिलेश और आपने देखना शुरू कर चुके हैं एमजी ब्लॉग्स। दोस्तों, पंढरपुर की यात्रा हर वर्ष की तरह इस वर्ष भी जोरों शोरों से निकली है। भंते ज्ञान ज्योति जी भी प्रत्येक वर्ष की तरह इस वर्ष भी भीमा कोरेगांव से पैदल यात्रा करके पंढरपुर के लिए निकल चुके हैं। सदियों से ये डिबेट चलती आ रही है कि पंढरपुर का विट्ठल दूसरा तीसरा कोई नहीं, ये भगवान बुद्ध है। बाबा साहब ने भी 1955 में अपने भाषण में कहा था कि पंढरपुर का विट्ठल भगवान बुद्ध है। कई संतों ने, संत तुकाराम महाराज, संत नामदेव, इन सभी ने, ऐसे बड़े बड़े संतों ने भी अपने अभंगों में ये सिद्ध किया है कि पंढरपुर का विट्ठल ये भगवान बुद्ध है। अभी आपको एक वीडियो दिखाऊंगा जो कि वारकरी संप्रदाय से हमें मिला है। और यहाँ पर ये जो बाबा जी है वीडियो में आप देख रहे हैं, इन्होंने भी ये स्पष्ट किया है कि पंढरपुर का विट्ठल पांडुरंग जो है वो भगवान बुद्ध है। जानते हैं पूरी जानकारी बाबा जी के ज़बानी। साथियों, जय मूलनिवासी, जय हरी। मी भगवान दास महाराज शास्त्री घुगे, संत साहित्य समीक्षक तथा पूर्ण मार्गदर्शक, सत्यशोधक, मूलनिवासी वारकरी महासंघ। 3-4 दिवसापूर्वी मी मोबाईलमध्ये एक व्हिडिओ पाहिला। या व्हिडिओमध्ये पांडुरंगाची मूर्ती उघडी आणि त्यांच्या शेजारी 2 पुजारी आणि मूर्तीच्या गळ्यामध्ये जानवं घातलेलं असा देखावा। आणि जो व्हिडिओकार होता त्याला या व्हिडिओच्या माध्यमातून पंढरपूरची पांडुरंगाची मूर्ती हा कृष्ण आहे असं सिद्ध करायचं होतं। त्यासाठी त्याने तुकाराम महाराजांचं नाव असणारा एक अभंग प्रस्तुत केलेला होता। तो अभंग आहे, स्वयंभू आमुचा विटेवरी उभा, चैतन्याचा गाभा पांडुरंग, नाही घडविला नाही बैसविला, पुंडलिका आला भेटावया, द्वारकेची सर्व संपदा घेऊनी, आले चक्रपाणी पंढरीशी, तुका म्हणे मूर्ती घडिली जे म्हणती, आणि तया मुखाप्रती किडे पडो। आणि या अभंगाच्या माध्यमातून या व्हिडिओकाराला पंढरपूरची पांडुरंगाची मूर्ती हा कृष्णच आहे असं ठासून सांगायचं आहे। काही दिवसापूर्वी आमचे प्रोफेसर खरात, विलासराव खरात यांनी पंढरपूरचा पांडुरंग कोण हे पुस्तक प्रकाशित केलेलं आहे। आणि या पुस्तकामध्ये पंढरीचा पांडुरंग हा दुसरा तिसरा कोणी नसून तो भगवान बुद्ध आहे असं सिद्ध केलेलं आहे। या व्हिडिओकाराने या अभंगाच्या माध्यमातून हा पंढरपूरचा पांडुरंग कृष्ण आहे हे त्याला सिद्ध करायचं आहे। तर आता यावर माझी समीक्षा ऐका। पहिली गोष्ट, भगवान कृष्ण हा द्वारकेहून सर्व संपत्ती घेऊन पंढरपूरला आला। त्यानंतर हा स्वयंभू आहे, म्हणजे याचा अर्थ ही जी मूर्ती दिसते ही मूर्ती कोणी घडलेली नसून तो सच्चिदानंद परमात्माच या मूर्तीच्या रूपामध्ये प्रगट झाला असं या अभंगाच्या माध्यमातून त्यांना म्हणायचं आहे। आणि मग तो स्वयंभू आहे, तो विटेवर उभा आहे, तो चैतन्याचा गाभा आहे, आणि त्याला घडवलं नाही, त्याला बसवलं नाही, तो पुंडलिका भेटण्याकरता आला आणि द्वारकेची सर्व संपदा घेऊन आला। आणि त्यानंतर ही मूर्ती जर कोणी घडली म्हणाल तर त्याच्या तोंडामध्ये किडे पडतील असा हा तुकोबाऱ्यांचं नाव लावलेला अभंग आहे। तर साथियो, पहिली गोष्ट समीक्षा ऐका। पंढरपूरचा पांडुरंग जर विठ्ठल आहे आणि तो द्वारकेहून सर्व संपदा घेऊन आलेला आहे, तर आजपासून जो कृष्णाचा काल आहे तो 5000 वर्षापूर्वीचा आहे। आणि तो कृष्ण भालुका तीर्थावर एका व्याधाचा बाण लागून त्याचा अंत झाला अशी कथा भागवतामध्ये आहे। आणि मग असा कृष्ण जर तिथे मेला तर तो 5000 वर्षापूर्वी सर्व संपदा घेऊन पंढरपूरला आला या म्हणण्यामध्ये काही अर्थ नाही।
पंढरपूरचं हे मंदिर आहे जे हे विठ्ठल रुक्मिणी, आता आपण जे विठ्ठल मंदिर म्हणतो, यामध्ये जी मूर्ती आहे ती मूर्ती एकटी आहे. जर तो त्याच्याबरोबर जर रुक्मिणी आणि त्या ठिकाणी असती तर त्या मंदिरामध्ये विठ्ठल आणि रुक्मिणी अशा शेजारी मूर्ती दोन्ही असायला पाहिजे होत्या, पण तशा दोन मूर्ती मात्र इथे नाहीत. तर पांडुरंगाची एकच मूर्ती आहे आणि रुक्मिणीची मूर्ती या भटा ब्राह्मणांनी, या बडव्यांनी हे नंतर पाठीमागे मंदिर बांधलं आणि ज्या अर्थी मूर्ती तिथे एकटी आहे त्या अर्थी ती मूर्ती कृष्ण नसून ती भगवान बुद्धाची मूर्ती आहे. आणि या कालाचा जर हिशोब पाहिला तर कृष्ण होता 5000 वर्षापूर्वी आणि भगवान बुद्ध होते 2500 वर्षापूर्वी. या मंदिराचा जो काळ आहे तो 2500 वर्षापूर्वीचा आहे. ते बुद्ध विहार आहे आणि त्यामध्ये उभी असणारी ही जी मूर्ती आहे ती भगवान बुद्धाचीच आहे. आणि त्याच्या गळ्यामध्ये जाणवं करून त्याचं ब्राह्मणीकरण करण्याचा या जे कुटील लोक आहेत, कारस्थानी लोक आहेत, षडयंत्री लोक आहेत आणि यांनी त्या मूर्तीला जाणवं घातलेलं आहे. तेव्हा साथियो, ही पांडुरंगाची मूर्ती ही नसून ही भगवान बुद्धाची मूर्ती आहे आणि हा कृष्ण मुळीच नाही. जय हरी, जय मूल्यवासी, धन्यवाद. तो सुना दोस्तों आपने बाबा जी का क्या कहना था. उन्होंने स्पष्ट कहा है कि पांडुरंग भगवान बुद्ध है. दोस्तों आपकी इस बारे में क्या राय है हमें कमेंट बॉक्स में बताएं. किस शहर से आप हमारा वीडियो देख रहे हैं वो भी अवश्य बताएं ताकि हमें पता चले कि हमारा वीडियो किस किस शहर और किस किस देश में देखा जाता है. चलो मिलते हैं नेक्स्ट वीडियो में ऐसे ही किसी इंटरेस्टिंग टॉपिक के साथ. तब तक के लिए आप सभी को दोस्तों नमो बुद्धाय, जय भीम.